ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं आज आम्ही सांगली सहाय्यक कामगार आयुक्त यांना एक निवेदन दिलं। त्या निवेदन देण्याच्या पाठीमागचं कारण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच, सुरक्षित संच, अत्यावश्यक संच असं मिळालं जातं। पण सध्याच्या परिस्थितीमध्ये एका आमदाराच्या आशीर्वादाने आणि मोफतलाल जी काही कंपनी आहे ज्यांना ठेका दिलेला आहे त्या संच देण्याचा, त्या ठेक्यामार्फत जे पलूस आणि जजचे एक एजंट आहेत किरण दळवी म्हणून, त्या किरण दळवी या एजंटने त्या ठिकाणी साधारणपणे मार्च महिन्यातील जवळजवळ 3 महिने झाले ते कामगारांचे संपूर्णपणे ऑनलाईन डाटा व्हेरिफिकेशन करून घेऊन देखील त्या कामगारांना वारंवार आज देतो उद्या साहित्य देतो असं फसवणुकीचे प्रकार त्या ठिकाणी करत आहे। त्या कामगारांच्या लक्षात आलं आम्ही कुठंतरी फसवत आहे, म्हणून आज आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांना आज निवेदन दिलेले आहे। निवेदन देण्यापाठीमागचा अनेक उद्देश म्हणजे या जत आणि पलूस तालुक्यामध्ये जे काय एजंट किरण दळवी या माणसाने जो काय ठेका घेतलेला आहे मोफतलाल कंपनीमार्फत, तो ठेका मुळातच त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने ठेका आहे। कारण सांगली जिल्ह्यामध्ये एकाच व्यक्तीच्या मार्फत हा संपूर्णपणे देणं आवश्यक असताना मात्र त्या ठिकाणी वेगवेगळ्या असं दिल्यामुळे त्या ठिकाणी जत आणि पलूसमधील कामगार अगदी वारंवार त्या ठिकाणी हेलपाटे मारत असताना त्या ठिकाणी त्यांना साहित्य मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। किरण दळवींना देखील आम्ही वारंवार सूचना दिलेल्या आहेत। आज सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांना जरी आम्ही या ठिकाणी ह्या संदर्भातलं सर्व सविस्तर सांगितले असताना देखील जर तात्काळ जर त्या तिसऱ्या महिन्यातील जे बांधकाम कामगार हेलपाटे मारत आहेत त्यांना तात्काळ जर सुरक्षित संच, अत्यावश्यक संच, गृहोपयोगी संच तात्काळ नाही जर मिळाला तर उग्र पद्धतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल। त्यावेळेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। संबंधित सांगली सहाय्यक कामगार आयुक्त आणि किरण दळवी हे असतील याची नोंद घ्यावी आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी नमूद करतो। धन्यवाद।